नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. आत्ताच्या लेटेस्ट अपडेटनुसार ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी आणि एस-बी-सी प्रवर्गाच्या ज्या स्कॉलरशिप आहेत, ज्या सध्या महा-डी-बी-टी पोर्टलवर राबवल्या जातात, त्या सर्व स्कॉलरशिप योजना महा-डी-बी-टीवरून एन-एस-पी म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जाण्याची शक्यता आहे. कारण इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे, ज्यामध्ये पी-एम यशस्वी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील जे व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी आणि एस-बी-सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहेत, त्या स्कॉलरशिपची एन-एस-पी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने एक अभ्यास गट समिती गठीत केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, केंद्र शासनाकडून या ज्या शिष्यवृत्ती आहेत त्या एस-एन-ई-स्पर्श अंतर्गत एन-एस-पी पोर्टलवर राबवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये ओ-बी-सी, ई-बी-सी आणि डी-एन-टी म्हणजेच व्ही-जे-एन-टी प्रवर्गाच्या ज्या पोस्ट मॅट्रिक आणि प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आहेत त्या शिष्यवृत्तींचा समावेश आहे. आता या शिष्यवृत्तींची अंमलबजावणी एन-एस-पी पोर्टलद्वारे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अभ्यास गट समिती गठीत केलेली आहे, ज्यामध्ये 8 सदस्य आहेत. आता त्या 8 सदस्यांची कर्तव्ये आणि जबाबदारी काय आहेत? तर त्यातील पहिलं कर्तव्य म्हणजे एन-एस-पी प्रणालीद्वारे महा-आय-टीद्वारे महा-डी-बी-टी अंतर्गत राबवणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे. म्हणजे उदाहरणार्थ महा-आय-टी आणि एन-एस-पी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे दुबार अर्ज प्राप्त होतात का हे पाहणे, किंवा या विभागातील जे व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी आणि एस-बी-सी प्रवर्ग आहेत यांचा समावेश एन-एस-पी पोर्टलमधले असणाऱ्या डी-एन-टी, ई-बी-सी आणि ओ-बी-सीमध्ये होतो का हे पाहणे. त्यानंतर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या मॅट्रिक, पूर्व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांमध्ये अर्ज करतात विद्यार्थी, ते दुबार होतात का? ते दुबार होत असतील तर ते टाळण्यासाठी उत्पन्न मर्यादा निश्चित करणे किंवा त्याला कॅप लावणे. त्यानंतर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहेत त्या स्कॉलरशिपमध्ये कोणते आवश्यक बदल आहेत का, किंवा ते करणे अपेक्षित आहे का, याचा अभ्यास करणे. नेक्स्ट, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या जुने शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करायची आवश्यकता आहे का, त्याचा अभ्यास करणे. आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीबाबत महा-आय-टी आणि एन-एस-पी प्रणालीमध्ये संलग्नीकरण कसे करता येईल, कोऑर्डिनेशन कसं करता येईल, त्याचा अभ्यास करणे. या सर्व गोष्टींचा या अभ्यासामध्ये समावेश होतो. तसेच एन-एस-पी प्रणालीद्वारे आणि महा-डी-बी-टी प्रणालीवर या दोन प्रणाली अंतर्गत विद्यार्थी, महाविद्यालय, संस्था किंवा शासनाच्या दृष्टिकोनाने कोणत्या प्रणालीद्वारे योजना राबविणे योग्य ठरेल याबाबत डिटेल अभ्यास करणे ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आलेली आहे. नेक्स्ट, केंद्र शासनाच्या मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि एन-एस-पी प्रणालीवरील मार्गदर्शक सूचनांचा सविस्तर अभ्यास करणे ही एक त्यांची जबाबदारी आहे. नेक्स्ट, पी-एम यशस्वी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा अभ्यास करणे. नेक्स्ट, वरच्या ज्या सर्व योजना आहेत त्या योजनांची तसेच प्रणालीची एक एस-ओ-पी फाईल तयार करणे आणि तो एस-ओ-पी किंवा अहवाल 1 महिन्याच्या शासनास सादर करायचा आहे. तो अहवाल 1 महिन्याच्या शासनास सादर केल्यानंतर शासनास सादर करण्यात आलेली जी एस-ओ-पी आहे माननीय मंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांना सादर करून त्यावर मान्यता घेतली जाईल. या संपूर्ण शासन निर्णयामधील ज्या जबाबदारी आहे त्या जबाबदारी आणि अभ्यास करण्याचे जे घटक आहेत यावरून असं समजत आहे की महा-डी-बी-टी वरून महाराष्ट्र शासन एन-एस-पी पोर्टलकडे अग्रेषित होत आहे. म्हणजे जे ओ-बी-सी, एस-बी-सी आणि व्ही-जे-एन-टी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ही महा-डी-बी-टी वरून एन-एस-पी पोर्टलवर जाण्याची शक्यता आहे. आता ते कन्फर्म जेव्हा या समितीचा अहवाल शासनास सादर केला जाईल तेव्हा आपल्याला समजून येईल. हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.